मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. आज बातमी नव्हे, जरा गमतीदार विषय तुम्हाला सांगतोय. नितीन गडकरी, तुम्ही 100 कामं चांगली केली, मान्य आहे, दुमत नाही. मोठ्या कष्टाने भाजपचा भार डोक्यावर वाहून महाराष्ट्रात तुम्ही पायी पायी फिरून कमळ फुलवला. या काटेरी प्रवासानंतरही सत्ता मिळत नव्हती अनेक वर्ष. तेव्हा अखेर प्रभू श्रीरामाला हिंदुत्वाच्या छपराखाली उभं करून सत्ता मिळवली आणि सत्तेच्या अत्यानंदात तुमच्या सहित अनेक भाजप नेते हवेत उडू लागले. फक्त हवेत उडलेच नाही तर काय भाषणं झाली पुढे ऐका. दोस्तों, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं हवा में उड़ने वाली बस लाऊंगा. मेरे पास पैसों की कोई कमी नहीं है. मैं नागपुर के नाग नदी में नाव चलाऊंगा. ये बात और है कि उसके आसपास फिलहाल सुअर घूम रहे हैं. नाग नदी पहले से अधिक मैली होकर बह रही है. आप बताते हैं मेरे खेत में कांदा यानी कि प्याज 1 केजी का एक ही है, 1 पीस. मेरा संतरा दुबई जाता है. ये बात और है कि बाकी किसानों का संतरा अभी सिर्फ दादर तक नहीं पहुंचा. लोक म्हणतायत मिस्टर गडकरी, मिस्टर गड्डाकरी, हवेतला गोळीबार हवेतच विरला. E20चा मामला तुमच्यावरच उलट फिरला. कोट्यावधी खर्च करून रस्त्यांच्या रिबन कापल्या आणि रिबन फाटायच्या आतच रस्त्यावर प्रचंड भेगा पडल्या. मंडळी, हसू नका, ही हसण्याची वेळ नाही. बला जिथून निघाली होती ना मंडळी, बला तिथेच जाऊन फसली. हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करता करता 12 वर्षे लोटले. हा मुद्दा राम मंदिर चोरीने थिजला, थंड झाला आणि जेनझीचा घोडा उठला. दिल्लीच्या जंतर मंतरवर हिंदू मुसलमान शीख ईसाईंचा दणका बसला आणि धर्मेंद्र प्रधानला या तरुणांनी खुर्चीच्या खाली खेचला. आंदोलन संपलं. तरुण दिल्लीच्या जंतर मंतरवरून घरी परतले. परंतु परतण्याच्या पूर्वी गडकरींच्या नावाचा जयघोष त्यांनी सुरू केला. विझलेलं इथेनॉल पुन्हा पेटलं. E20चं वादळ पुन्हा भडकलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या तरुणांनी हजारो लाठ्या खाल्ल्या. अश्रुधुराने डोळ्यातून असह्य धारा वाहिल्या. पाय तुटले, कित्येकांचे हात निकामी झाले. त्याच रात्री बुढा घाबरला, म्हातारा घाबरला, लगेच सेल्फी मोडवर आला आणि क्षणात जेनझीचा फ्रेंड झाला. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान शेवटी गेला. पण मंडळी, जिव्हाळा म्हणजे पॉपकॉर्नचा पुडा नाही जो मिनिटात तयार होतो. 27 दिवस तरुण उपाशी झटले. त्या ठिकाणाहून तुम्ही काहीच अंतरावर होते बसले. तेव्हा तुमचे फ्रेंड्स कुठे होते? बिहार पासून अनेक राज्यात भाजप नेत्यांना भर रस्त्यात नेत्यांना ठोकतायत. कसे ठोकतायत? गाद्यांना पिंजारी जसा झोडपतो तसं झोडपणं सुरू आहे. पोलिसांच्या आत तुम्ही भरवलेला क्रूर खाकी रंग आता गुलाबी होत चालला आहे. दिवस भरले की देव दिसतात अशी गत भाजपची सध्या झालेली आहे. नवं वादळ, नवं रक्त, नवी दिशा घेऊन आता या देशातील तरुण तुमची शाळा घेणार हे निश्चित झालं आहे. गोड बोलणारे गडकरी शांत झाले आहेत. येत्या काही दिवसात इथेनॉलवर तोडगा निघाला नाही तर गडकरींच्या गडावर जेनझीचं आंदोलन चढणार हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. रक्ताचं पाणी करून महागाईच्या भडक्याने भाजलेली जनता गाड्या विकत घेत आहेत आणि E20च्या तुमच्या या विषारी फॉर्म्युल्यामुळे त्या गाड्यांना अकाली दवाखान्यात भरती व्हावं लागत आहे. अभिजित दीपके आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली E20 आंदोलन हे देशाला जीवदान देणारं कदाचित शेवटचं आंदोलन असेल असंही अनेक विचारवंत बोलू लागले आहेत. मंडळी, देशाच्या तिजोरीतून हजारो कोटी खर्च झाले. ते पैसे कुणाचे? तुमचे आणि आमचे. गडकरी साहेबांचा चांगुलपणा सांगण्यासाठी मेन स्ट्रीम मीडियावर त्यांच्या डझनभर मुलाखती झाल्या, आपण पाहिल्या. शेकडो भाषणांमधून गडकरींनी आपल्या कामाचं कौतुक केलं, पारायण केलं, विवेचन केलं, भक्तांनी ऐकलं आणि बेधूम टाळ्या ठोकल्या. मग स्वतःची वाहवा करून घेणाऱ्या गडकरींचे पूल का खचत आहेत? रस्ते का फुटत आहेत? कदाचित याच नादात रस्त्यावर पुरेसं सिमेंट मिसळण्यात गडकरी अपूर्ण राहिले का? आणि म्हणूनच मग रस्त्यांना अकाली भेगा पडल्या का? अशा अनेक प्रश्नांना घेऊन गडकरी हल्ली वादात सापडले आहेत आणि नागरिक मात्र संकटात आहेत हे लक्षात घ्या. जेनझी XYZ आता नितीन गडकरी यांचा मुद्दा घेऊन जेनझी रस्त्यावर उतरणार याची चाहूल लागली आहे. ज्या व्यक्तीला देशाचा रोडमॅन म्हटलं जात होतं, कुणाला? गडकरी साहेबांना,
अनेकांनी गडकरींच्या प्रेमात पडून त्यांचं नाव रोडकरी ठेवलं होतं. इतकं कौतुक, इतकं भारी कौतुक होतं. पण तेच लोक आता त्यांना उपहासाने गड्डाकरी म्हणायला लागले आहेत. असू नये. कारण सोशल मीडियावर देशभरातून असे व्हिडिओ समोर येत आहेत ज्यामध्ये रस्ते खचलेले आहेत, पुलांना तडे गेलेले आहेत, उड्डाणपुलांचे भाग कोसळताना दिसत आहेत. गडकरींवर एकसाथ 2 संकट आली मित्र. त्यापैकी E20च्या आकर्षक नावाने लाखो रुपयांच्या महागड्या गाड्यांची होत असलेली ऐसी की तैसी रील्सच्या माध्यमातून देशभरात व्हायरल होत आहे. एकच प्रश्न सामान्य नागरिक विचारतोय, हजारो लाखो कोटी रुपये खर्च होतात या कामांवर, मग काही प्रकल्प इतक्या लवकर खराब का होतात? रिबन फाटायच्या आत रस्त्यावर भेगा का पडतात? हा प्रश्न लोकांनी विचारलेला आहे. मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टीची एक सीमा असते, एक त्याची बॉर्डर असते. जेव्हा ती गोष्ट सीमा ओलांडून पळायची कोशिश करते, उडायची कोशिश करते, तेव्हा भडका उडत असतो. आणि या देशात नव्हे, विश्वातल्या अनेक देशांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. अति तिथं माती. इंग्रजीत काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी. गोड बोलणारे गडकरी संकटात सापडले आहेत. गडकरी साहेबांचा हसतमुख नेहमी चेहरा, गोड बोलणारा चेहरा आता कोमात गेलेला आहे. गडकरी साहेब अतिशय दुःखी दिसत आहेत. अनेक पत्रकार त्यांची मुलाखत घेतात तेव्हा गडकरी गोष्ट पुढे ढकलतात, परंतु हा वाद संपणार नाही. जेनझीच्या नादी लागल्यानं काय होतं हे मोदींना, अमित शहांना आणि दिल्ली पोलिसांना आणि विरोधकांना हे चांगलंच कळलेलं आहे मंडळी. लक्षात घ्या, तरुण रक्त काय असतं ते माहीत व्हायला पाहिजे. अनेक लोक जेनझीला शिव्या देत आहेत, त्यांना असंस्कारित म्हणत आहेत, असंस्कृतपणा त्यांनी केला असं म्हणत आहेत. पण सर्वांनी आपली जवानी, आपलं तारुण्य आठवलं पाहिजे की आम्ही आमच्या तारुण्यात रामनाम जपत होतो की कॉलेजच्या मागे भलत्याच दिशेने फिरत होतो. हे प्रत्येकाने आपला प्रश्न विचारला पाहिजे आणि मागे गेलं पाहिजे आपल्या तरुणपणात की आपण काय केलं होतं आणि जेनझी काय करते आहे. जे तुम्ही केलं होतं तेच ते करते आहेत. परंतु एका जनजीने, तरुण वर्गाने, ज्यांना तुम्ही कॉक्रोच म्हटलं, ज्यांना त्या बाईनी, ती कोणती गदळघाण ती कंगना रनौत म्हणे, बापरे, सांसद, खासदार, हिला कोणी खासदार केलं? ती म्हटली की ही जनता, ही जेनजी गटर आहे आणि तू काय बटर आहे? तू ही गटारच आहेस, तू ही गटारातूनच आलेली आहेस. तुलाही उत्तर जेनजी देतील. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आता माहिती येते आहे की अनेक पेट्रोल पंपावर इथेनॉल पेट्रोल बंद केलेलं आहे, सेफ पेट्रोल मिळत आहे अशी बातमी आलेली आहे. संसदेत चर्चाही सुरू आहे. तोडगा येईलच, तोपर्यंत आपण अपडेट घेऊ आणि तुम्हाला पुढची बातमी नक्की सांगू. तुम्हाला इथेनॉलबद्दल, पेट्रोलबद्दल काय वाटतं? तुमच्या काही गाड्या खराब झाल्या आहेत का तुमच्या मित्रांच्या, तुमच्या परिवाराच्या? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी टन दाबा बिलकुल आणि ऑल बटन क्लिक करा. मंडळी, चॅनलला सहकार्य करण्यासाठी जॉईन बटन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल आपल्या चॅनल खाली, ते जॉईन बटन दाबून सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. तुमचा बुलंद आवाज ठेवण्यासाठी, तुमचा आवाज बनून सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमं आता कमी शिल्लक राहिलेली आहे. खरं बोलण्याची धमक अतिशय नगण्य लोकांमध्ये उरलेली आहे. ती धमक शिल्लक ठेवण्यासाठी चॅनलला सहकार्य करा. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.